आणि स्मार्ट मीटर विरोधामध्ये सर्व वीज ग्राहकांनी एमएससीबी वीज कंपनीच्या कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। या ठिकाणी ग्राहकांची संमती नसताना सुद्धा या ठिकाणी 2 वर्षापासून स्मार्ट मीटर बसवले जात आहे। एकीकडे मुख्यमंत्री या ठिकाणी सांगतात की स्मार्ट मीटर सक्तीचं नाही, परंतु या ठिकाणी 8 दिवसापूर्वीच सर्व ग्राहकांना मेसेजेस पाठवून 48 तासात आम्ही स्मार्ट मीटर बसवणार अशा पद्धतीने मेसेज पाठवल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि स्मार्ट मीटर बसवल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेची बिल या ठिकाणी यायला लागले। मीटर फॉल्टी दाखवून, जुने झाले असं दाखवून नवीन मीटर हे सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत। ही ग्राहकांची या ठिकाणी प्रचंड लूट चाललेली आहे। या लुटीच्या विरोधामध्ये सर्व वीज ग्राहक एकत्र येऊन हे स्मार्ट मीटर जर सरकारने हटवले नाही तर ग्राहक या ठिकाणी वीज ग्राहक या स्मार्ट मीटरची होळी या ठिकाणी करणार आहेत, अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी हे जे कंपनीकरण केलेलं आहे हे खाजगीकरण थांबवा आणि सर्व वीज ही काही चैनीची वस्तू नाही तर वीज एक आवश्यक गरज आहे, म्हणून या ठिकाणी सरकारने हा उद्योग चालवला पाहिजे आणि सर्वांना सवलतीच्या दरात शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहकाला वीज मिळाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। स्मार्ट मीटर रद्द करा, ग्राहकांची लूट थांबवा। स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, वीज ग्राहकांची लूट करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, शेतकरी आणि घरगुती ग्राहकांची लूट करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट मीटर रद्द करा। हे स्मार्ट मीटर नाही, स्मार्ट मीटर रद्द करा, ग्राहकांची लूट थांबवा। स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, वीज ग्राहकांची लूट करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, शेतकरी आणि घरगुती ग्राहकांची लूट करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट मीटर रद्द करा। हे स्मार्ट मीटर नाही।